मॅचला सुरुवात झाली आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि नाणेफेकीत कौल जिंकून बॅटिंगसाठी उतरलेली सलामीची जोडी तयार झाली आहे. पहिलाच बॉल. नरेश पाटोळे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. मॅच ऑन. ही मॅच दर्जेदार पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुलटॉस घेऊन खेळलाय. फॉलिंग स्वीप. योगेश दोरे टिपिकल स्ट्रोक चौकार. त्यांच्या विरोधात फाईट देत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन या दोन संघांच्या दरम्यान मॅच चालू झाली आहे. साई कांचन स्पोर्ट्स शेंद्रुन, साई आयांस स्पोर्ट्स शेंद्रुन, साई अपेक्षा स्पोर्ट्स शेंद्रुन संघ मालक गणेशजी परसू पाटोळे यांच्या वतीनं नरेश पाटोळेच्या प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. बॉलर तयार. नरेश पाटोळे. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडस विवरसने बदल केलाय. मिडॉनचा फिल्डर आपण पाहताय सीमारेषेच्या लगत त्याला लगेच आणलं. लॉंगॉन वरती ओम पाटोळेनं चेंडूला अडवलं, फेकलं, सिंगल, एक धाव. षटक क्रमांक पहिलं. ही मॅच शेंद्रुन संघासाठी फार महत्वाची आणि क्वालिफायरच्या दृष्टिकोनातून जर पाऊल टाकायचं असेल तर लेनार्ड साठी सुद्धा हा सामना फार महत्वाचा आहे. इथे जबरदस्त गोलंदाजी चांगला टाकलाय. अप्रतिम दर्जा. वेगवान तेज तरार. उंची कमी ठेवली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय. डॉट. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. नरेश पाटोळे गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती बॅट्समन संदीप शीद ज्यानं भरपूर इम्प्रेस केलंय. अष्टपैलू खेळाडू. इथे मिस टायमिंग. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची मॅच. सोपा झेल ड्रॉप. संदीप शीद सारख्या फलंदाजाला अशा पद्धतीने जीवनदान द्याल तर मात्र इथे अडचणीचा सामना करावा लागू शकतो. थोडासा लेझी अप्रोच. दिनेश गोडे त्या ठिकाणी अगदी सहजगत्या होम डिलिव्हरी आली होती. झेल पकडणं गरजेचं होतं, मात्र हा झेल ड्रॉप आणि सिंगल, एक धाव सुद्धा मिळते. स्ट्राईक रोटेट. इथे स्ट्राईक वरती फलंदाज तयार होतोय योगेश दोरे. इथे पुन्हा एकदा जबरदस्त बैठक मारली आहे. फटका चांगला खेळलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं ठोकलाय योगेशनं चौकार. केलाय. धावफलकावर 10 धावा. ओव्हर नंबर पहिलं. इथे हा चेंडू कव्हरला खेळतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवलाय. निर्धाव. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतात. चेंडूला अडवलंय. डॉट येतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चौकारांच्या मदतीनं या 10 धावा जमवल्या. योगेशनं ठोकलेले 2 चौकार. संदीपला मिळालेलं जीवनदान. संमिश्र सुरुवात. पहिल्या षटकामध्ये संधी त्यानं निर्माण केली होती, मात्र एक सहज सोपा झेल ड्रॉप झाला आणि मोरिया बॉईज शेंद्रुन संघासाठी ही धोक्याची घंटा इथं पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2. दुसरं षटक चालू होतंय. इथं गोलंदाजीसाठी जितू पाटोळे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये जर निर्विवाद यश आलं तर थोड्याशा अशा अपेक्षा पुन्हा एकदा पाहायला मिळतील मोरिया बॉईज शेंद्रुन या संघासाठी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. स्ट्राईक वरती संदीप खेळतोय. संदीप शीदला टाकला जाणारा हा पहिला बॉल. जितू पाटोळे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलटोज. स्क्वेअर लेगला बीट केलंय. हलक्या हाताने टर्न केलं. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
जितू पाटोळे आणि 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 14 धावा. ओव्हर नंबर 2 सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल वरती स्वागत झालंय चौकारानं. संदीप शीद याचा सुटलेला झेल प्रत्येक एक एक धाव तुम्हाला आठवण करून देईल. हा फटका सुद्धा लाजवाब, जबरदस्त स्ट्रोक, सलगचा दुसरा वार चौकार. युवा यंगस्टर टीम लेनाड स्पोर्ट्स, त्यांचा खेळ चांगला राहिला. इथं सुद्धा पुन्हा कबरला बीट केलंय. सीमारेषेवरती ओम पाटोळे अप्रतिम क्षेत्ररक्षण, चेंडूला पकडलंय, फेकतायत. इथे 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातील, मात्र सीमारेषेवरती फिल्डिंग अप्रतिम झाली. स्कोरबोर्ड वरती 20 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. जितू पाटोळे गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी इथं स्वीकारली आहे. थोडस विवर रचनेमध्ये बदल करतायत. मिडॉनचा फिल्डर मिड ऑफला घेतायत. सीमारेषेवरती आपण पाहताय तर लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला आणला जातोय. विवर रचनेत सातत्यानं बदल करत असताना जितू पाटोळे मिड विकेट अगदी सीमारेषेला खेटून तुम्ही पाहताय. ऑन साइड पॅक केली आहे. मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री वरती प्लेअर आहे. इथे शॉर्ट फाईन लेग वरती चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. चांगली फिल्डिंग दिनेश पाटोळे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळाले. सातत्यानं बदल करतायत. फिल्डिंग मध्ये चेंजेस, रिस्ट्रिक्शन्स मध्ये चेंजेस केले जात आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर मिड विकेट वरती आणला जातोय, शॉर्ट मिड विकेटला. इथे पहा मिड ऑफला बीट केलंय. फटका चांगला लॉंग ऑफला चाललाय. फिल्डर जिथून काढला तिथून फटका, चेंडू सीमा पार, चौकार. या ओव्हरमध्ये आलेला हा तिसरा चौकार. संदीप खेळतो स्ट्राईक वरती, इन्फॉर्म बॅट्समन. इथे आडव्या बॅटनं पुन्हा येते लॉंग ऑनला. त्या ठिकाणी चेंडूला पकडलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक दुसरं जे चालू होतं ते संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती तब्बल 25 धावा बॅटिंग करतायत लेनाड स्पोर्ट्स. लेनाड स्पोर्ट्स लेनाड टीमसाठी सुद्धा हा सामना अतिशय महत्वाचा मानला जाईल. या मॅच मध्ये जर त्यांचा विजय झाला तर नक्कीच या पोल मधनं सुपर 8 मध्ये जाणारी दुसरी टीम आपल्याला जरूर या ठिकाणी मिळेल. ओव्हर नंबर 3 साठी ओम पाटोळेला इथं पाचारित केलंय. ओम वरती विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक 3. इथून कमबॅक करावं लागेल. 2 षटकामध्ये तब्बल 25 धावा इथे जमा केल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम लेनाड स्पोर्ट्सनं. पहिलाच बॉल, क्लासिकल अंदाज, कट केलाय. जबरदस्त स्लाइस, सरळ चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, थर्ड मॅन बाउंड्रीला, सलामी, चौकार. तीन मध्ये आपण खेळ पाहताय. ओम पाटोळे आला गोलंदाजीसाठी. त्याच्या वेगाचा वापर इथे केलाय. वेगाचा परिपूर्ण वापर करून घेत असताना कट केलं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थर्ड मॅन बाउंड्रीला पार करत असताना 4 धावा येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जातील. संदीप शीद मैदानावरती बॅटिंग करतोय. त्याच्यावरती
सातत्यानं विश्वास दाखवलाय नकुल विषयनं आणि तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. फटका इथं सुद्धा चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं मिस्टर 360 चौकार. बॅटिंग करतायत संदीप मैदानावरती मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलत असताना झेल सुटल्यानंतर आलेल्या अडचणी इथं मात्र डोकेदुखी ठरत चाललाय. फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन रिव्ह्यू. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू चेक केलं जाईल. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत. चेक करूयात. इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा वाईट बॉल. अवांतरची धाव येते धावफलकावरती. इथून एका धावेची भर घातली जाईल. स्कोरबोर्ड 34 वरती जाऊन पोहोचलं. तिसऱ्या षटकात आपण आहोत. ओम पाटोळे गोलंदाजी करतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलेत आणि सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग दर्जेदार. डॉट आलाय. सिंगल आली. एक सिंगल धावेची मदत इथं धावफलकाला केली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर तब्बल 35 वरती जाऊन पोहोचलंय. 5 षटकांची मॅच. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आई गावदेवी शेंद्रुन आणि त्यांच्या विरोधात लेनाड स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. ओमचा हा चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची संधी. मात्र निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. आता मात्र भाग्य साथ देतय दोनही फलंदाजांना. संदीपचा झेल फार डोकेदुखी ठरेल. हा सामना जिंकणं शेंद्रुन टीमसाठी अनिवार्य बंधनकारक आहे. लेनाड स्पोर्ट्स लेनाड भरपूर प्रेक्षक या टीमचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या चारही बाजूने चेअर अप करत असताना इथे सुपला चौकार. चा करिश्मा आपण पाहिला. एक चौकार सुपला शॉट. त्यानंतर स्विच इट अटेम्प्ट सक्सेसफुल षटकार. जबरदस्त बॅटिंग. सलामीची जोडी अजूनही नॉट आउट खेळतायत. 47 धावा. ज्या वेळेला राजस्थान रॉयल्सची टीम मैदानावरती उतरायची बॅटिंग करण्यासाठी एका बाजूनं जॉस द बॉस जॉस बटलर आणि दुसऱ्या बाजूनं यशस्वी जयस्वाल
जशी सुरुवात द्यायची त्या पद्धतीची सुरुवात स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट टीमला दिली आहे. 47 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. जितू पाटोळे वर्सेस संदीप शीद. बॅटल पाहायला मिळेल. वाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. एक एक धावेला इथं चीअरअप केलं जातंय. एक एक धावेला इथं अप्रिशिएट केलं जातंय. चांगल्या पद्धतीनं पाठराखण करत असताना फॅन फॉलोविंग हजारोच्या संख्येनं लेनाड स्पोर्ट्स लेनाड टीमचे फॅन्स मैदानावरती हजर आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. संदीपसाठी जितूचा हा बॉल चांगला खेळलाय. स्क्वेअर कटचा अद्भुत अंदाज. फिल्डरची दरी भेदली आहे. फटका जबरदस्त. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पार. चौकार. सुटलेल्या झेलची एक एक बॉल नंतर आठवण करून देत असताना हा चौकार आलाय. इथे ओव्हर पिच जागेवरनं खडे खडे डिलिव्हर केलंय सीमारेषेच्या बाहेर. संदीप शीद ऑन फायर. हवाई हल्ला. षटकार. बाहेर पहा. छोटा फॅन मैदानात डायरेक्ट घुसलाय. पारितोषिक दिलं जाते त्या ठिकाणी आपण पाहताय तर संदीप शीदचा फॅन आहे. अगदी आपण पाहिलं तर पायात चप्पल सुद्धा नाहीये. मात्र ही व्हिडिओ आज नक्की व्हायरल होईल या बाबतीत शंका नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीणच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळालं. ग्रामीणचे खेळाडू अगदी युट्यूबच्या माध्यमातून झळकताना पाहायला मिळतात. इथे पहा जबरदस्त कट. सातत्याने चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवून आणत असताना और एक चौका. बॅटिंग करत असताना संदीप शीद वैयक्तिक 43 आकड्यावरती खेळतोय. 15 चेंडू 43 धावा. संदीप शीदची बॅटिंग. इथे स्लॉक स्वीप. हवाई हल्ला केलाय. चेंडू हवेत. झेल पकडला जाईल का हा प्रश्न आहे आणि शेवटी इथे झेल टिपला जातोय. चांगल्या खेळीचा अंत झालाय. संदीप शीद थोडासा निराश. 50 हुकली आहे. शीद चांगली बॅटिंग केली. 43 धावांचं एक जबरदस्त वादळ इथं आलं होतं आणि हे वादळ इथं शमवलंय. अखेर जितू पाटोळेला सुयश मिळालंय. धावफलकावरती पहिली विकेट. 66 वरती लागलेला हा पहिला झटका ब्रेक थ्रू मिळालाय. इथं कशा पद्धतीनं कमबॅक केलं जाईल शेंद्रुन टीमच्या वतीनं. शेंद्रुन टीमसाठी धावांचा डोंगर उभा केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम लेनाडनं. महेश आलाय. कॅप्टन महेश विषय समोर खेळलाय. स्टेट ड्राईव्ह स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डिंग थोडीशी खराब. तिथं दुसऱ्या धावेची संधी आणि लगेचच कन्वर्ट केलं. या 2 धावा कंप्लीट करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 68 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
लास्ट ओव्हर धावफलकावर आहेत 68 धावा. नक्कीच आज आपण पाहत आहे बरेचसे प्लेयर मैदानावरती पाहायला मिळत नाहीयेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन टीमसाठी टॉप ऑर्डरचे फलंदाज पप्पू पाटोळे मैदानावरती दिसत नाहीयेत. त्याचबरोबर लोअर मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना ज्यांची बॅटिंग फिनिशर म्हणून भूमिका पार पाडायची असते सतीश पाटोळे मॅच मध्ये दिसत नाहीयेत. इथे बॅटची एज झेलची संधी आहे. झेल ड्रॉप. आज फिल्डिंग हा कन्सर्न राहिला आहे. ज्यासाठी शेंद्रुळ संघ ओळखला जातो चांगल्या फिल्डिंगसाठी. आज सुरुवातीला संदीपचा झेल सुटला आणि तिथून मोमेंटम जे शिफ्ट व्हायला सुरुवात झाली तिथून मात्र ते पुन्हा शेंद्रूनच्या बाजूने पाहायला मिळालं नाही. इथे धावफलकावरती आहेत 69. मैदानावरती कोचची भूमिका फार महत्वाची असते. इथे गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघासाठी थोडीशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. धावफलकावरती एकंदरीत पाहिलं तर 69 धाबा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघाचा विचार केला तर एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. या संघात पाहायला मिळत आहेत. द लिजेंड जितू पाटोळे, नरेश पाटोळे ही महत्वाच्या शिलेदारांची जोडी. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानावरती यंगस्टर्स खेळाडू भरपूर इथे पाहायला मिळत आहेत. मात्र थोडस बॅलन्स साधताना कदाचित थोडीशी हाराकारी पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये पप्पू पाटोळे होते, सतीश पाटोळे होते. थोडेसे वाईट बॉल येतोय. अवांतरची धावफलकावरती येईल. चर्चा होत राहील. 6 षटकांचा मोठा फॉर्मॅट आहे. निश्चित या मोठ्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना टीमची बांधणी फार गरजेची असते. प्रॉपर प्लॅनिंग गरजेचं असतं आणि हे प्लॅनिंग स्कोरबोर्ड वरती 71 धावा 71. तिसरे अंपायर चेक करा. थर्ड अंपायर अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आहे. मात्र इथे चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. थोड्याच वेळात थर्ड अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. चांगला चेंडू आहे. नक्कीच चांगला चेंडू. डॉट. शेवटच्या षटकात आपण आहोत. अशोक गोलंदाजी करत असताना षटकातला पुढचा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमा रेषेवरती ओम पाटोळेचं. एकच सिंगल धाबी ते पाहायला मिळेल. एका सिंगल धाबेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 72 वरती जाऊन पोहोच 71 वरती 71. 71 धावा जमवल्यात. या षटकातला 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर अशोक. बॉडी लाईन फुल टच आणि पूर्ण टोल वसूल केलाय. दे धमाका. षटकार. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. सन्मानजनक बॅटिंग करत असताना
महेश विशेष स्वतः कॅप्टन मैदानावरती बॅटिंग करत असताना एक परफेक्ट कॉम्बिनेशन टीम लेनार्ड स्पोर्ट्सचं पाहायला मिळतंय. शेंद्रून संघामध्ये भरपूर लिजेंड्स प्लेयर तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत आहेत, मात्र ते कॉम्बिनेशन जे हवं होतं ते कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही. वाईट बॉल. या अनुषंगाने आपण पाहाल तर विशेष कौतुक केलं जाईल लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड टीमचं कॅप्टन महेश, मेंटॉर जनक विषय, त्याचबरोबर संघ मालक नकुल विषय, या सर्व मंडळीचं मनापासून आपण कौतुक करूयात. त्यांच्या माध्यमातून एक कंप्लीट पॅकेज टीम मैदानावरती उतरवलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा चेक केलं जाईल, ऑप्शनच्या जास्त बाहेर, वाईट बॉल. सातत्यानं अवांतरच्या धावा येत आहेत. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय, तब्बल 79 आकड्यावरती, 79 ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर आणि हा शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होईल. आजच्या दिवसाची शेवटची मॅच मैदानावरती आपण पाहताय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडून फेक करतायत. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले, मात्र दुसरी धाव घेत असताना इथं विकेट अर्जित झाली आहे. सिंगल मिळेल. स्कोरबोर्ड 80 वरती जाऊन पोहोचलं आणि 81 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 81 टू विन. टॉस जिंकला तो टिंबरी संघाच्या कॅप्टन फलंदाजीचा निर्णय घेतला. बॅट फर्स्ट. SPL मध्ये आतापर्यंत निराशा आली आहे काय, कशा पद्धतीनं टिंबरी संघाचे एक सदस्य पाठीराखे म्हणून या गोष्टीकडे तुम्ही अनालिसिस कराल? दोन्ही टीमच्या कॅप्टन शुभेच्छा आपण देऊयात. आणि टॉस जिंकला तो टिंबरी संघाच्या कॅप्टन, त्यांनी बॅटिंग स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले त्या ठिकाणी.
चला सामन्याला आपण सुरुवात करा. समोर खेळला जबरदस्त फटका डीप मध्ये खेळाडू पहिल्या बॉलवर जितू पाटो यांना माघारी परतावं लागेल. प्रेक्षकांचा जल्लोष पहिला धक्का. ट्रिप त्यांना एकविरा मातेच्या दर्शनासाठी नक्कीच त्यांना ट्रिप स्पॉन्सर केली आहे. ऑन साइड टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन तिथे मिळेल. इनफिल्डच्या वरून सोपान भोईरचा एक ट्रेडमार्क फटका आहे. कव्हरला चौकार आलाय. जबरदस्त शॉट 4 रन. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपोला हाईट फॅक्टर साठी. नो साठी हा रिव्ह्यू आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहूयात एक्झॅक्टली काय हाईट फॅक्टर. अंपायर कॉल आहे हा. रिप्लाय आपण पाहत आहे. रिव्ह्यू सध्या आमच्या tenniscricket.in च्या स्क्रीनवर. नो बॉल आहे. बीमर आहे. वेस्ट आहे कबरेच्या वरती आणि नो बॉल घोषित केला जाईल. नो +4 एकंदरीत 5 धावा या बॉलवर मिळतील. अपील करतात परंतु फ्री हिटचा बॉल होता. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 आपल्याला पाहायला मिळते. समोर खेळला सोपान भोईचा चांगला फटका आहे. 1 बाउन्स ओव्हर द लॉंग ऑनला चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी. रडांची उधळण फटकांची उधळण मैदानाच्या आतमध्ये बेधुंद करणारी फटकेबाजी. सोपान भोईरच्या पॅटमधनं धाव संख्या 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात सध्या. आता फ्लिक करायचा होता. डाऊन द लेग डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. आपण पाहताय वाईट बॉल. आम्ही टिंबरेकर संघाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅच मध्ये देखील उपस्थित आहेत. संघ जरी SPL च्या बाहेर गेला तरी प्रेक्षक वर्ग शेवटचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी वन्स अगेन हा देखील वाईट बॉल आहे. पण दर्शवतात 2 एक्स्ट्रा रन्स. सतीश पाटोळे देखील आज आपल्याला स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतात. सध्या संघ त्यांचा मैदानाच्या मध्ये खेळतोय. धावसंख्या पुनश्च एकदा रिव्ह्यू घेतला अंपायर्सनं. अंपायर्स कॉल आहे वाईट बॉल. बॅटिंग फिल्डिंग टीम कडनं मग नक्कीच त्या ठिकाणी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. धावसंख्या 16 रन्स ऑन अ बोर्ड. हा फेअर बॉल आहे. वाईट बॉल नाही आहे. एक्स्टेंडच्या वरनं गेला त्यामुळे 15 धावा. चांगला रिव्ह्यू या ठिकाणी
टीम लेनाड 11च्या माध्यमातून आपण पाहिलं. समोर खेळलाय, भरपूर उंच हवेमध्ये जज करतायत आणि ते विकेटचं पतन संदेश पाटोळेला माघारी परतावं लागेल. यस डीजे. साई कंचन गणेशजी पाटोळे यांच्याकडनं नरेश पाटोळे लगातारचे 3 षटकार मारले तर 1111 रुपयाचा पारितोषिक आहे. हे पारितोषिक नरेशजी पाटोळे यांच्यासाठी सध्या ते मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना धावफलकावर धावा आपल्याला 16 पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन बोर्ड. संदीप सध्या षटक क्रमांक, हा चांगला बॉल आहे. राऊंड विकेट अँगल बनवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. डॉट शेंडू सध्या पण हाफ ट्रॅकर ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणीच नाहीयेत. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा इथे प्राप्त होत असताना चौकार. अखंड तांडव घालतीये. षटकार. सुरू आहे. क्रमांक 2चं षटक सध्या आपण पाहताय. यानंतर अंतिम मॅच असेल ती नडगाव विपक्ष टेंभरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. समोर खेचलाय वन्स अगेन सोपान भोईर च्या बॅट मधनं हा बॉल सरळ व्यासपीठ कक्षाकडे सलामी देत असताना षटकार. एक्क्याऐंशी धावसंख्येचं टार्गेट आहे. धावसंख्या 32 झाले 2 ओव्हरमध्ये. आता उर्वरित 18 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. टाइम मीटर सुरू आहे. टीम लेनाड 11 शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू आतमध्ये घ्यावा लागू शकतो. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आणि तुम्ही सध्या महत्वाची मॅच खेळता. हा सामना जर तुम्ही या सामन्यात जर यश मिळवलं तर तुम्ही क्वालिफायच्या रेसमध्ये टिकून राहता. आम्ही टेंभरेकरचे कॅप्टन महेश भोईर सामने गमावलेत. आता शेवटची मॅच एन्जॉय म्हणून खेळू असं त्यांचं वक्त. समोर खेळलाय नरेश पाटोळेच्या बॅटमधनं. 2 खेळाडूंची टक्कर होड्यापासून वाचली. जबरदस्त एफर्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
₹11 कॅश प्राइज झालं. हरीश पाटोळे याच्या बॅटमध्ये षटकार आलाय. हा फुल टॉस समोर खेळले सरळ खेळाडूच्या हातामध्ये. नरेश पाटोळेला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. ओम पाटोळे आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरे धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे 40. लेनाड संघाचा पाठीराखा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु नडगाव संघ असा विचार करत असेल की हा सामना जर शेंद्रून संघाने जिंकला तर त्यांच्यासाठी क्वालिफायची रेस मोकळी होईल. दुसऱ्या बाजूला हा सामना जर शेंद्रून संघ जिंकला तर ते देखील क्वालिफायच्या रेसमध्ये जिवंत राहू शकतात. परंतु लेनाड संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. सामना आहे 15 बॉल 41. इथून आक्रमणाची आवश्यकता आहे. फुल टॉस आहे, गॅप मध्ये कव्हरला खेळता, डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव तिथे मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी. समीकरण 14 बॉल 40. चौदा 40 इक्वेशन आहे. फुल टॉस समोर सोपान भोईच्या बॅटचा तडाखा. मॅच मध्ये इथे शेंद्रून संघाच्या अशा जिवंत आणि रामजी पाटोळे एन्जॉय करत असताना टाळ्यांच्या गजरामध्ये ते सोपानचं कौतुक करतात. सध्या डगाऊच्या दिशेने शेंद्रूनकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सलगचे जादू टोना हे संगीत सध्या जितू पाटोळे यांच्यासाठी उपयुक्त आहे. ते म्हणत असतील मगाशच्या मॅचला देखील त्याच दिशेने आउट झालो, या मॅचला देखील पहिल्या बॉलला तिथेच आउट झालो. कोणी जादू टोना केलाय की काय? षटकारांची हॅट्रिक सोपान भोईरची कंप्लीट झाली आहे. चांगला बॉल आहे. 12-36 इक्वेशन आहे. 18.00 चे रिक्वायर्ड रन रेट. पुढील 2 ओव्हर मध्ये कंप्लीट करायचंय. चला लगेचच गोलंदाज आजमवायचा आहे. 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचंय. टीम लेनाड 11. 12 बॉल 36 ची आवश्यकता. लेनाड संघ विचार करत असेल आम्ही देखील 3 सामने जिंकलोय. नडगाव संघ विचार करत असेल 12ला 34 आवश्यक आहे. माफ करा 12-34. 17.00 सरासरी. नडगाव संघाचे नक्कीच त्या ठिकाणी खेळाडू हो बोलतात, कारण त्यांना देखील असतं, त्यांची इच्छा आहे की शेंद्रून संघ ही मॅच जिंकावं, कारण मग त्यांचे देखील आशा त्या ठिकाणी पल्लवित होतील. परंतु लेनाड संघाचा जबरदस्त खेळ. 12-34. 17.00 ची सरासरी राखायची आहे. गोलंदाजी माकोर गोलंदाज चंदन. लेनाड 11. समोर ओम पाटोळेच्या बॅटचा तडाखा. लॉंग ऑनला ठोकलाय. दर्जेदार षटकार.
तो सामना जर जिंकू शकले असते तर कदाचित आज लेनार्ड संघ देखील क्वालिफाय होऊ शकला असता. अजूनही सामना संपलेला नाहीये, परंतु मैदानाच्या मध्ये जोपर्यंत ओम पाटोळे आणि सोपान भोईरी जोडी असेल तोपर्यंत या सामन्याचं चित्र पालटण्याची धमक या दोन खेळाडूंमध्ये आहे. षटकार आलाय. 28-11 बॉल. हा भरपूर दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. खूप दूरवर ठेवली फलंदाजापासून ही लाईन आणि परिणाम वाईट बॉल घोषित केला अंपायर्सने. धावसंख्या 54, 54 रन्स ऑन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये सामना सध्या रंगतदार अवस्थेमध्ये. लेनार्डचे पाठीरेखे आता शांत झालेत कारण त्यांना माहिती आहे मॅच मध्ये आता ट्विस्ट आलाय. आवाज आलाय लेनार्डकरांचा. मिस टायमिंग आहे फटका. झेलची शक्यता. दोन खेळाडू दोघांमध्ये कॉलिंग नाही झालेलं आहे. कॅच ड्रॉप. जीवदान दिलंय. डोक्याला हात लावलाय आणि ही वेळच डोक्याला हात लावायची. डगआउट शांत आहे. कॅचेस विन द मॅचेस महत्वाचं असतं. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. नक्कीच आपण पाहू शकला रिप्लाय. दोन खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं आणि त्यानंतर हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस भरपूर महत्वाचे असतात. क्रुशियल मुवमेंट या मॅच मध्ये. हे टेलिकास्ट पहा tenniscricket.in. अगदी दूध का दूध पाणी का पाणी. स्वच्छ टेलिकास्ट. हातामध्ये बसला देखील होता बॉल, परंतु त्यानंतर लास्ट मोमेंट दोघांमध्ये टक्कर झाली. हाताबद्दल बॉल निसटला. चला व्यवस्थित असेल खेळाडू तर त्याला ठेवा, अदरवाईज जो नवीन खेळाडू त्याला रिप्लेस करा. ओके, अंपायरचं डिसिजन ओके. चला मॅच सुरू करा. दहा बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता. पुनः सामना सुरू होतोय. फुल लेनचा बॉल डॉट आलाय. प्रत्येक डॉट चेंडू नंतर टायनचा गजर तुम्हाला लेनार्ड संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर शेंद्रुनकर जल्लोष करताना पाहायला मिळतील. सामना दोलायमान स्थितीमध्ये. कधी सामना लेनार्डच्या दिशेने झुकतो तर कधी सामना शेंद्रुनच्या दिशेने झुकतोय. 9 बॉल 26. सोपान भोईरनं आक्रमक इनिंग आतापर्यंत साकारलंय. संपूर्णपणे जबाबदारी त्याच्याकडे या मॅचची. फटका खेळले. टिप्पर क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मिळेल. लाईन चांगली होती. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 56. 8 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात टीम आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुन. दूरवरनं ठेवलाय. चांगला बॉल. खूप जास्त शफल झाले होते. हा टॉट चेंडू आलाय. जबरदस्त कामगिरी लेनार्ड संघाची.
हाफ ट्रॅकर आहे, रन घेण्याची सुवर्ण संधी, रन घेतली आहे, वाईड बॉलचा इशारा. तरी 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 58. समीकरण बदलत आहे. 7 बॉल आणि आता विजयासाठी 7 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता. एक मोठा फटका जर इथे आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकता. शेवटच्या ओव्हरला 15-17 रन्स. ऑन साइडला सोपान भोईरच्या बॅटचा तडाखा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक महेश होते, त्याला बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक्केचाळीस धावसंख्येवर खेळतोय सोपान भोईर. विजयासाठी 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघाला. सहा बॉल 17ची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी कॅप्टन महेश आहेत. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. 6 बॉल 17ची आवश्यकता. कोण जिंकेला सामना. जबरदस्त लढत, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. पहिला बॉल 6 मध्ये 17. पहिला आज बॉल, गतीमध्ये परिवर्तन, हलका त्यानं चेंडू रिलीज केला. दुसऱ्या धावेसाठी धाव धोक्याची नाही. वेल रनिंग बिटवीन द विकेट. ओम पाटोळे पोहोचलाय. चित्त्याच्या चपलाईने धावलाय. गावाच्या विजयासाठी, टीमच्या विजयासाठी हा जोश, हा जुनून ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. रंगतदार अवस्थेमध्ये सामना प्रेक्षक एन्जॉय करतात. लेनाड गावाकडे जाईल की इथनं आपण पाहू शकाल सरळ ठिळ्याकडनं शेंद्रूनकडे हा सामना जाईल. 5 बॉल 15. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पाठवलाय. मिस टायमिंग झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. ओम पाटोळेला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा पाहू शकता कशा पद्धतीनं अगदी सीमारेषेच्या लगत आणि प्रसंगवादन दाखवलं. स्वतःला स्ट्रेच केलं. बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी योग्यरित्या सावरला आणि पहा टाचांवर उभा राहिलाय. आणि त्यानंतर तो एकच जल्लोष तुम्हाला लेनाडकरांच्या प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाला. 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. तुमची सावळी विकेटवर पडता कामा नये याची दक्षता घ्यायची. लिमिट ऑफ. हा फटका विकेट किपर बीट झालेत. सोपान भोईर स्ट्राईक इंडा गेलेत. आता 3 बॉल 14ची आवश्यकता. सोपान भोईर यांच्याकडनं अपेक्षा आहेत. 41 धावसंख्येवर तो खेळतो अजूनपर्यंत. सोपान भोईरवर संपूर्णपणे जबाबदारी या मॅचची. 3 बॉल 14ची आवश्यकता.
या बॉलवर एक मोठा फटका आला तर पुनश्च एकदा पुनरागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते शेंद्रूरचं. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, डॉट बॉल आलाय, जल्लोष. आणि आता मॅच पूर्णपणे लेनाड 11 कडे पोहोचली आहे. एक रन इथे मिळेल आणि आता औपचारिकता फक्त एक बॉल हाताळण्याची. महेश भोईर संघनायक जबरदस्त षटक त्यांनी हाताळलंय. ऑन साइडला फटका खेळलाय. लेनार्ड संघ इथे विजयी सलामी देतोय. 4 सामने हा संघ जिंकलाय 5 पैकी. आणि आई गवदेवी स्पोर्ट्स शेंद्रूर संघाची आव्हान या स्पर्धेमधनं इथनं संपुष्टात येत आहे. झाला तर सीएम ग्रुप यांच्याकडनं लेनार्ड संघाला एकविरा ट्रिप दिली जाईल. कारण जी पाटोळे यांचं शुभागमन झालं व्यासपीठावर त्यांचं मनपूर्वक स्वागत.